भगवान शिवा माता पार्वतीला म्हणतात. जुन्या काळाची मोराची ही पवित्र कथा 3 मिनिटे ऐकल्याने मनुष्याला मनोइच्छित फळ चालू क्षणाला प्राप्त होते. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चुकी करू नका, नाहीतर परमेश्वर कृपा कधीही प्राप्त होणार नाही. पुरातन काळातील मोराची ही दिव्य कथा ऐकल्याने कितीही मोठे शत्रू, कितीही मोठे दुःख, गरिबी, पाठी लागलेली पनवती, साडेसाती, रोग, आजार, वाईट शक्ती सर्व काही वाऱ्यासारखे पळून जाते आणि दुःखीमय भाग्यात परमेश्वर कृपेचा वर्षाव होतो, हे नक्की. ज्यांनी तुमची लायकी काढली, ज्यांनी तुमचा वारंवार अपमान केला, ज्यांनी तुम्हाला कायम कमी लेखलं, त्यांनाही तुमची किंमत कळेल आणि ते रडत रडत तुमची माफी मागत येतील. फक्त ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, कारण या कथेत इतकी शक्ती आहे की तुला ही कथा जे काही तुला हवे आहे ते प्राप्त करून देऊ शकते आणि नक्कीच तुझा विजय निश्चित आहे. भक्तांनो, परमेश्वर कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने राधे राधे स्वामी आई टाईप करा. तसेच मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी 3 भक्तांना आजची ही मोराची कथा शेअर करा, कारण भक्ती वाढवल्याने परमेश्वर प्रसन्न होतात आणि त्यांचा हात मरेपर्यंत कायम आपल्या डोक्यावर राहतो. आजची कथा लाईक करून शेवटपर्यंत ऐकत राहा, तरच तुम्हाला या कथेचे मोठे फळ प्राप्त होईल आणि तुमचा भाग्योदय निश्चित होईल. चला तर मग या अद्भुत कथेला सुरुवात करूया. वृंदावनाच्या हिरव्यागार जंगलात मंद असा थंडगार वारा वाहत होता. भगवान श्रीकृष्ण एका मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेत होते. त्यांच्या दिव्य स्मिताने संपूर्ण विश्व रोमांचित झाले होते. त्यांचे पिवळे धोतर मंद वाऱ्यात डोलत होते आणि त्यांच्या हातात त्यांची आवडती बासरी सजली होती. जवळच नाचणारा एक मोर हळूहळू श्रीकृष्णांजवळ आला आणि आदराने डोके टेकवले. त्याच्या डोळ्यात खोल उत्सुकता होती, जणू काही तो एक महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छित होता. मोर जिज्ञासूपणे म्हणाला, हे प्रभू, तुम्ही करुणा आणि क्षमेचा सागर आहात. तुम्ही सर्वांना वाचवता, तुम्ही पाप्यांनाही मोक्ष देता. पण असा कोणी आहे का ज्याला कधीही क्षमा करू नये? भगवान श्रीकृष्ण हसले. त्यांच्या डोळ्यात एक दिव्य चमक होती, ज्यामध्ये असीम ज्ञान होते. ते काही वेळ शांत राहिले, जणू काही ते प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी ते सर्व जाणत होते. मग ते म्हणाले, प्रिय मोरा, क्षमा हा सर्वात मोठा चांगला गुण आहे. हे हृदयाच्या विशालतेचे आणि आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतीक आहे. खऱ्या मनाने पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीला क्षमा करणे चांगले आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांचे हृदय कधीही बदलत नाही. ते वारंवार विश्वासघात करतात, छळ आणि कपटात गुंततात आणि क्षमा करणे हे त्यांची शक्ती वाढवण्याचे साधन बनतात. अशा व्यक्तीला क्षमा करणे म्हणजे त्याच्या पापांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे. परमेश्वराचे शब्द ऐकून मोर गंभीर झाला. हा प्रश्न त्याच्या मनात आणखी खोलवर गेला. असा कोण असू शकतो ज्याला कधीही क्षमा करू नये? भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, चल, मी तुला एक प्राचीन कथा सांगतो, ज्यातून तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर स्वतःहून मिळेल. ही कथा एका माणसाची आहे, ज्याला वारंवार क्षमा करणे त्याची सर्वात मोठी चूक बनली. खूप पूर्वी एका हिरव्यागार गावात सत्यकाम नावाचा एक तरुण त्याची धाकटी बहीण श्यामासोबत राहत होता. भक्तांनो, या कथेत रमून जाण्यापूर्वी प्रेमाने श्रीकृष्णांना प्रसन्न करण्यासाठी राधे राधे टाईप करा. भक्तांनो, त्यांचे पालक त्यांच्या बालपणातच वारले होते आणि तेव्हापासून सत्यकामने श्यामाला वाढवले होते. त्याने तिला दोन्ही पालकांचे प्रेम दिले. गावकरी अनेकदा म्हणायचे, सत्या,
तू तुझ्या बहिणीला वधू म्हणून पाठवल्यावर ते कसे सहन करशील? सत्या हसत म्हणायचा, मला फक्त एवढे करायचे आहे की ती कुठेही गेली तरी ती आनंदी राहील. माझे प्रेम कधीही कमी होणार नाही. वेळ निघून जात होता आणि सत्यकामच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. शेवटी त्याचा विवाह वसुंधरा नावाच्या मुलीशी झाला, जी दिसायला सुंदर होती आणि श्रीमंत घराण्यातील होती. श्यामा आनंदी तर होतीच, पण तिच्या मनात एक आशंका होती की आता तिचा भाऊ पहिल्यासारखा राहील का? सत्यकामने तिच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाला, श्यामा, तुला काळजी करायची गरज नाहीये. वसुंधरा आता माझी जीवनसाथी आहे, पण तू नेहमीच माझी पहिली जबाबदारी राहशील. काही काळ सर्व चांगले होते. वसुंधराने श्यामाला आपली लहान बहीण मानल्याचे नाटक केले. सत्यकाम खूप आनंदी होता. त्याच्या पत्नी आणि बहिणीमध्ये चांगले आहे हे पाहून त्याला आनंद झाला. पण काही दिवसांनी राजाच्या कामासाठी त्याला राज्याच्या बाहेर जावे लागले. जाताना तो श्यामाला म्हणाला, जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत वसुंधरासोबत राहा, ती तुझा सांभाळ करेल. श्यामाला आपल्या भावाशिवाय राहण्याची सवय नव्हती, पण तिने होकारार्थी मान हलवली. सत्यकाम निघून गेला. त्याच्यासोबत श्यामाचा आधारही निघून गेला. सुरुवातीला सर्व काही सामान्य होते. वसुंधराने श्यामाची काळजी घेतली, पण जसजसा काळ पुढे सरकला तसतसे तिचे वागणे बदलू लागले. जी पूर्वी श्यामाला प्रेमाने जेवण वाढायची, ती आता तिला कोरडे अन्न देऊ लागली होती. जी आधी तिला बहिणीसारखी मानायची, ती आता तिचा राग करू लागली होती. हळूहळू वसुंधराचा खरा चेहरा बाहेर येऊ लागला. वसुंधरा म्हणायचे, श्यामा, तुला या घरात आरामात बसून जेवण्याचा अधिकार नाही. हे घर माझे आहे आणि मला जे हवे आहे तेच येथे होईल. श्यामाला धक्का बसला. ही तीच वसुंधरा होती जी तिच्या भावासमोर तिला बहीण मानायची आणि प्रेमाने हाक मारायची. आता श्यामाला लवकर उठून घरातील सर्व कामे करावी लागत होती. झाडू मारणे, अन्न शिजवणे, पशूंची काळजी घेणे, शेतात मदत करणे. तिची अवस्था मोलकरणीपेक्षाही वाईट झाली होती. श्यामाला वाटत होते की जर सत्यादादा कामावरून परतला तर सर्व काही ठीक होईल. पण जेव्हा सत्या कामावरून परतला तेव्हा वसुंधराने तिच्या गोड बोलण्याने आणि कृत्रिम अश्रूंनी त्याला गोंधळात टाकले. ती म्हणाली, श्यामा मला योग्य वागणूक देत नाही, मला टोमणे मारते आणि घरातील कामेही करू इच्छित नाही. हे ऐकून सत्यकामला वाईट वाटले, पण त्याला वाटले की ही तर फक्त छोटी घरगुती भांडणे आहेत जी कालांतराने सोडवली जातील. त्याने श्यामाला गप्पा राहण्यास सांगितले आणि वसुंधरावर विश्वास ठेवला. पण हा वसुंधराचा पहिला विजय होता. आता ती आणखी निर्दयी झाली. तिने श्यामाचा वारंवार अपमान केला आणि जेव्हा श्यामाने सत्यकामकडे तक्रार केली तेव्हा तो वसुंधरामुळे प्रभावित झाला आणि श्यामाबद्दल त्याचा गैरसमज निर्माण होत गेला. एके दिवशी वसुंधराने सर्व मर्यादा ओलांडल्या. तिने श्यामाला घराबाहेर हाकलवून लावले. सत्यकामने तिला थांबवण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण तो पूर्णपणे वसुंधराच्या प्रभावाखाली होता. श्यामा रडत रडत निघून गेली. तिला वाटलं की तिचा भाऊ, जो लहानपणापासून तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करत होता, तो आता तिला समजूनही घेत नाही. भगवान श्रीकृष्णांनी मोराकडे पाहिलं आणि म्हणाले, सत्यकाम त्याच्या बहिणीवर खूप प्रेम करत होता, परंतु त्याने त्याच्या बहिणीवर अन्याय करणाऱ्या महिलेला वारंवार क्षमा केली. ही क्षमा नव्हती तर आंधळे प्रेम होते, ज्यामुळे एका निष्पाप व्यक्तीला त्रास सहन करावा लागला. मोराने डोके टेकवले. त्याला उत्तर मिळाले होते, प्रत्येकाला क्षमा करणे बरोबर नाही. जो वारंवार विश्वासघात करतो आणि तुमच्या क्षमेला तुमची कमजोरी समजतो, त्याला माफ करणे म्हणजे स्वतःसोबत अन्याय करणे आहे. तर विचार करा, तुम्हीही कोणाला वारंवार माफ करत आहात का, जो तुमच्या विश्वासास पात्र नाही?
श्यामा तिच्या भावाला पत्र लिहू इच्छित होती, परंतु वसुंधराने तिला कधीही ही संधी दिली नाही. एके दिवशी जेव्हा श्यामाने चुकून तिच्या हातातून मातीचे भांडे खाली पाडले, तेव्हा वसुंधरा रागावली. ती श्यामाला ओरडली आणि तिला दिवसभर उपाशी ठेवले. गावातील सर्व लोक हे पाहत होते, पण कुणालाही बोलण्याची हिंमत नव्हती. सर्वांना माहीत होतं की सत्याच्या अनुपस्थितीत वसुंधराला थांबवणारे कोणीही नव्हते. श्यामासाठी दिवस कठीण आणि रात्री भयानक होत गेल्या. ती तिच्या आईवडिलांचे चित्र पाहून रडायचे, पण कोणालाही काहीही सांगू शकली नाही. तिचे मन वारंवार आपल्या भावाला हाका मारायचे. ती म्हणायची, दादा तू परत कधी येणार? पण सत्याच्या परतण्याला खूप वेळ होता. हळूहळू अंधार श्यामाच्या आयुष्याला गिळू लागला. ज्या घराला ती तिच्या भावाचे अंगण मानत होती, ते घर आता तिच्यासाठी तुरुंग बनले होते. सत्या गेल्यानंतर वसुंधराचे वागणे दिवसेंदिवस कठोर होत गेले. ज्या गोष्टी प्रेमाने सांगितल्या जायच्या त्या आता टोमणे बनून श्यामाच्या हृदयाला टोचत होत्या. तिला सूर्योदयापूर्वी उठावे लागत होते. जिथे वसुंधरा आरामात आपल्या पलंगावर झोपायची, तिथेच श्यामाला घरची सर्व कामे करावी लागत होती. अंगणात झाडू मारणे, चूल पेटवणे, विहिरीतून पाणी आणणे आणि नंतर स्वयंपाकघरातील सर्व कामे सांभाळणे. जर तिला थोडा वेळही उशीर झाला तर वसुंधरा तिला टोमणे मारायची. किती निरुपयोगी मुलगी आहेस, काहीही न करता थकतेस. मला वाटले होते की ती घराचा आधार बनेल, पण ती एक ओझे बनली आहे. हळूहळू वसुंधराने श्यामाचे जेवण देखील मर्यादित केले. पूर्वी तिला पोटभर जेवण मिळत असे, पण आता तिला जेमतेम अर्धी भाकरी दिली जात असे. जेव्हा जेव्हा श्यामा भुकेने व्याकुळ होऊन काही मागायची, तेव्हा वसुंधरा रागवायची आणि म्हणायची, इतके कमी काम करूनही तू अजूनही भुकेली आहेस. तू राजकुमारी नाहीस. तुला जे काही दिले जाईल त्यात समाधानी राहा. श्यामाचे मन अपमानाने आणि वेदनांनी भरून जायचे, पण ती कधीही प्रत्युत्तर देत नव्हती. तिला माहीत होते की जर तिने काही सांगितले तर मग प्रकरण आणखी बिकट होईल आणि तिचा भाऊ दुखावला जाईल. दररोज तिचा स्वाभिमान हळूहळू तुटत होता. वसुंधरा आता बहिणीसारखी राहिली नाही, तर कडक मालकासारखी वागू लागली. छोट्या छोट्या चुकांसाठीही तिला कठोर शिक्षा दिली जात होती. एके दिवशी श्यामाच्या हातून स्वयंपाकघरातील मातीचे भांडे चुकून पडले आणि अंगणात पाणी पसरले. तेव्हा वसुंधरा रागाने भडकली. तिने श्यामाचा हात झटकवून पकडला आणि ओरडत म्हणाली, तुझ्याकडून एकही काम नीट होत नाही. असं वाटतं तुला उपाशीच ठेवावं लागेल, तेव्हाच तुझं डोकं थाऱ्यावर येईल. त्या दिवशी श्यामाने संपूर्ण दिवस उपाशी घालवला, पण तिने एकही अश्रू ढाळला नाही. तिच्या डोळ्यात वेदना तर होती, पण तिच्या हृदयात एक दृढ संकल्प होता की ती कधीही आपल्या भावाकडे तक्रार करणार नाही. जेव्हा सत्याला वेळ मिळायचा तेव्हा तो श्यामाच्या हालचालीसाठी पत्र पाठवायचा. श्यामा कशी आहे? ती आनंदी आहे का? मला काळजी वाटत आहे. तिला माझी आठवण तर येत नाही ना? पण वसुंधरास या पत्रांना उत्तर देत असे. ती प्रत्येक वेळी खोटे लिहायची. ती खूप आनंदी आहे. आम्ही तिला आमच्या मुलीसारखी ठेवतो. ती हसत खेळत राहते आणि सर्वांचं मन जिंकून असते. तुम्हाला तिची काळजी करण्याची गरज नाही. जेव्हा जेव्हा सत्याचे पत्र यायचे तेव्हा तेव्हा श्यामाचे डोळे अश्रूंनी भरून जायचे. तिला माहिती होते की तिच्या भावाला तिला मनापासून भेटायचे आहे, पण वसुंधरा तिला पत्रही पोहोचू देत नव्हती. जर कधी श्यामाला पत्र वाचण्याची इच्छा असायची तेव्हा वसुंधरा म्हणायची, तुझ्या भावाला खूप कामं आहेत, तुला पत्र वाचण्याची गरज नाही. हळूहळू श्यामाने स्वीकारले की आता तिचे दुःख कोणीही पाहू शकत नाही. तिचे जग आता फक्त चुलीची आग, टोमणे आणि तिच्या भावाच्या आठवणींपुरते मर्यादित होते. असाच काळ सरत गेला आणि श्यामाची प्रकृती दिवसेंदिवस खराब होऊ लागली. तिच्या शरीरात कमकुवतपणा असल्याने तिला अनेक दिवसांपासून ताप होता, पण वसुंधरावर याचा काहीच परिणाम झाला नाही. तिने श्यामाला औषधे दिली नाहीत
आणि तिची काळजीही घेतली नाही. वसुंधराचे वर्तन आता आणखीनच निर्दयी झाले होते. एके दिवशी श्यामाचा ताप आणखी वाढला तेव्हा तिचे शरीर थरथर कापू लागले आणि तिचे डोळे बंद होऊ लागले. ती पलंगावर पडून विचार करत होती की या जीवनाचे काही उद्दिष्ट आहे का? माझे दुःख, माझे भोग कधी संपतील की नाही? पण वसुंधराने तिच्या प्रकृतीकडे थोडेही लक्ष दिले नाही. तिने श्यामाला एका अंधाऱ्या खोलीत बंद केले आणि तिच्या आयुष्यातील इतर कामांमध्ये ती व्यस्त झाली. आता श्यामा तिच्यासाठी फक्त एक ओझे होती, ज्याची तिने काळजी घेणे सोडून दिले होते. गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून पाहिले की श्यामाची प्रकृती सतत बिघडत आहे, पण कोणीही तिला मदत करत नव्हते. त्यांना माहीत होते की सत्या आणि श्यामामध्ये खूप खोल संबंध आहेत, खूप प्रेम आहे आणि त्याला हे सर्व सांगितले पाहिजे. त्यांनी सत्याला एक पत्र पाठवले. तुझ्या बहिणीची तब्येत खूप बिघडली आहे. ती पूर्णपणे आजारी आहे. तिला मदतीची गरज आहे. कृपया ताबडतोब येऊन काहीतरी कर. जसा हा संदेश सत्यापर्यंत पोहोचला तेव्हा तो घाबरून पटकन घराकडे निघाला. त्याच्या डोळ्यात काळजी आणि आपल्या बहिणीसाठी हृदयात प्रेम होते. त्याने आपला प्रवास सुरू केला. रस्त्यात गावकऱ्यांकडून समजले की श्यामाची तब्येत अजूनच बिघडली आहे. गावची सीमा पार करताच सत्याचे हृदय चिंतित झाले. तो पटकन घरी जाऊ लागला. घरी पोचताच आतले दृश्य पाहून तो स्तब्ध झाला. वसुंधरा आरामात बसली होती, जणू काहीच झालं नाही, आणि श्यामा खोलीच्या कोपऱ्यात पलंगावर पडली होती. तिचे शरीर तापाने जळत होते. तिचे डोळे बंद होते आणि तिच्या चेहऱ्यावर वेदनांचे खोल भाव होते. सत्याने त्याच्या बहिणीला श्यामाला हाक मारली. हळूहळू श्यामाचे डोळे उघडले. तिने तिचा भाऊ पाहिला, पण तिच्या डोळ्यात राग किंवा तक्रार नव्हती. फक्त एक खोल दुःख होते. एक दुःख ज्याने तिला आतून पूर्णपणे तोडले होते. तिने तिच्या भावाच्या परत येण्याची आशा सोडून दिली होती. सत्या घाबरला आणि पटकन श्यामाकडे धावला. त्याने श्यामाचा चेहरा हातात घेतला आणि प्रेमाने विचारलं, श्यामा, काय झालं? तू पूर्वी अशी नव्हतीस. अचानक तुला असं कसं काय होऊ शकतं? श्यामाने हलके हास्य करत उत्तर दिले, दादा, मी ठीक आहे. काळजी करू नकोस. पण सत्यकामला हे समजण्यास वेळ लागला नाही की त्याच्या बहिणीच्या बोलण्यामागे एक खोल वेदना लपलेली आहे. श्यामाची अवस्था पाहून त्याचे हृदय रडले. डोळ्यात अश्रू आले आणि त्याला त्याच्या आत्म्यात खोल वेदना जाणवल्या. सत्यकामने लगेचच वैद्यांना बोलावले. हे सर्व पाहत असलेल्या वसुंधरेच्या चेहऱ्याचा रंगच बदलला. सत्याला समजले की हे केवळ श्यामाच्या सध्याच्या स्थितीचे परिणाम नाहीत, तर ती वर्षानुवर्ष सहन करत असलेल्या अत्याचारांचे परिणाम आहेत. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. तो वसुंधराकडे गेला आणि कडक आवाजात विचारले, तू इतकी क्रूर आणि उदासीन का आहेस? श्यामाने तुझे काय नुकसान केले होते? वसुंधरा सुरुवातीला गप्प राहिली. नंतर अडखळत म्हणाली, मी काहीही चुकीचे केले नाही. मी तिला चांगल्या बहिणीसारखे वागवले, पण ती खूप आळशी आणि सुस्त होती. सत्याचे डोळे रागाने चमकले, पण त्याने आपला राग नियंत्रित केला. शांत पण ठाम आवाजात बोलला, सत्य हे आहे की वसुंधरा, तू कधीही तुझा द्वेष आणि क्रूरता लपवण्याचा प्रयत्न केला नाहीस. तुझ्या उदासीनतेने आणि क्रूरतेने माझ्या बहिणीला किती वेदना दिल्या आहेत हे तुला कदाचित कळणार नाही. आता सत्यकामच्या डोळ्यात आणि त्याच्या हृदयात वेदना होत्या. तो त्याच्या बहिणीच्या दुःखाने अगदी थरथर कापला. त्याने श्यामाचा हात धरला. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तू मला का सांगितलं नाहीस श्यामा? सत्याच्या आवाजात वेदना आणि अविश्वास प्रतिबिंबित होत होता. तू मला कधीही का सांगितले नाहीस की हे सर्व तुझ्यासोबत घडत आहे? श्यामा तिच्या भावाकडे शांतपणे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात एक वेदनादायक शांतता होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे स्मित होते. जणू काही ती म्हणू इच्छित होती, दादा, मी तुला त्रास देऊ इच्छित नव्हते. मी तुला दुःखी पाहू शकत नव्हते. सत्याने एक दीर्घ श्वास घेतला
आणि हळुवारपणे श्यामाला स्वतःकडे ओढले. त्याला जाणवले की तो त्याच्या बहिणीचे रक्षण करण्यासाठी जितके करायला हवे होते तितके करू शकला नाही. पुन्हा एकदा त्याची नजर खोलीच्या कोपऱ्यात उभ्या असलेल्या वसुंधराकडे गेली. तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव होते. तिच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू होते. सत्या तिच्या जवळ गेला आणि थेट तिच्या डोळ्यात पाहत विचारले, वसुंधरा, तू माझ्या बहिणीसोबत असे का केलेस? वसुंधराच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती मान खाली घालून थरथरत्या आवाजात म्हणाली, सत्या, मी खूप मोठी चूक केली आहे. मला माहीत होते की श्यामा तुझी बहीण आहे, पण मी पश्चातापाने भरलेली आहे. मी तुझ्या आणि श्यामाची मनापासून माफी मागते. कृपया मला माफ करा. मी वचन देते की आत्तापासून मी श्यामाला माझ्या स्वतःच्या बहिणीप्रमाणे मान देईन आणि तिची बाळाप्रमाणे काळजी घेईन. वसुंधराच्या आवाजात पश्चाताप स्पष्टपणे दिसून आला, पण सत्याचे मन अजूनही शांत नव्हते. तो तिच्याकडे स्थिरपणे पाहत म्हणाला, जणू काही त्याला त्याच्या बहिणीने भोगलेले सर्व वेदनादायक अनुभव आठवत होते. श्यामाने हळुवारपणे सत्याचा हात धरला आणि म्हणाली, दादा, कृपया वहिनीला माफ कर. सत्याच्या डोळ्यात थोडासा ओलावा होता. तो एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, वसुंधरा, लक्षात ठेव, ही क्षमा तुझी चूक पुसून टाकू शकत नाही. तुला स्वतःच्या आत खोलवर पाहावे लागेल. परंतु माझ्या बहिणीच्या सांगण्यावरून मी तुला माफ करतोय. पण पुन्हा अशी चूक करू नको. सत्याने श्यामाच्या डोळ्यात खोलवर पाहिले. तू कधीच माझ्याकडे तक्रार केली नाहीस, कधीच काहीच बोलली नाहीस, पण तुझे दुःख मला समजतंय. आत्तापासून आपण एका कुटुंबासारखे राहू. श्यामाने हलके स्मित हास्य करून मान हलवली. आता तिच्या डोळ्यात वेदना नव्हत्या, पण तिच्या भावाबद्दल विश्वास आणि आपुलकी होती. सत्या एक दीर्घ श्वास घेत म्हणाला, वसुंधरा, आपल्या कृतींचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. तू खूप चुका केल्या, पण आता तू तुझी चूक मान्य केली आहेस. मला आशा आहे की तू सुधारशील आणि श्यामाला तो आदर देशील ज्यास ती पात्र आहे. काळ लोटून गेला. सत्यकामच्या घरात शांती नांदू लागली, पण ही शांती फार काळ टिकली नाही. काही महिन्यांनंतर सत्या काही महत्त्वाच्या कामासाठी शहरात निघून गेला. तो निघून जाताच वसुंधराचे खरे स्वरूप पुन्हा बाहेर येऊ लागले. तिने पुन्हा श्यामाबद्दल उदासीनता आणि कठोरता दाखवायला सुरुवात केली. हळूहळू तिची क्रूरता इतकी वाढली की श्यामाला घराबाहेर पडावे लागले. ती एक थंड रात्र होती. श्यामा घराबाहेर एकटीच कोणत्याही आधाराशिवाय आली. तिच्याकडे पुरेसे कपडेही नव्हते आणि राहण्यासाठी जागाही नव्हती. मी आता कुठे जावे याचा विचार ती करत होती. तिच्यासोबत असे का घडतंय हे तिलाही समजत नव्हते. थंड वारा तिच्या हाडांना त्रास देत होता. ती रस्त्यांवर बेघर आणि आधाराशिवाय भटकत राहिली. तिथून जाणाऱ्या लोकांनी तिला पाहिले, पण कोणीही तिला मदत करण्यासाठी पुढे आले नाही. काही खोडकर मुले तिच्या स्थितीवर हसू लागली आणि तिला वेडी समजून तिच्यावर दगडफेक करू लागली. श्यामा ते दगड सहन करत राहिली. तिच्या डोळ्यात खोल वेदना होत्या, पण कोणतीही तक्रार नव्हती. तिच्या चेहऱ्यावर आशा नव्हती, फक्त एक खोल शांतता होती. त्याच वेळी एक व्यक्ती हे दृश्य पाहत होती. सत्या हृदयद्रावक दृश्य पाहत होता. त्याची लाडकी बहीण, जी एकेकाळी त्याची सर्वात लाडकी होती, तिला आता वेडी समजून निर्दयीपणे दगडं मारली जात होती. सत्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याचे हृदय खोल दुःखाने भरून गेले होते. त्याने घोड्याचा लगाम घट्ट धरला आणि तो त्याच्या घराकडे धावत गेला. श्यामाला पाहताच तो तिच्याकडे धावला आणि तिला मिठी मारली. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याने विचारले, श्यामा, तू हे सर्व का सहन केलेस? तू मला कधीही काहीही सांगत नाहीस. तू हे सर्व कसे होऊ दिलेस? श्यामा फक्त हलकेच हसली आणि तिच्या भावाला घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यात न बोललेल्या शब्दांचा सागर होता, पण तिने उत्तर दिले नाही. वेळ वाया न घालवता सत्या श्यामाला घरी घेऊन गेला. आज जाताच त्याची नजर वसुंधरावर पडली.
वसुंधराने त्याला येताना पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावर खोट्या निरागसतेचा तोच मुखवटा घातला. पण आता सत्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल करुणा नव्हती, प्रेम नव्हते, फक्त राग आणि वेदना होत्या. तो पटकन तिच्याकडे सरकला आणि रागाने बोट दाखवत म्हणाला, वसुंधरा, तू पुन्हा तेच केले आहेस. तुला तुझ्या बहिणीशी असे करताना लाज वाटत नाही? तुझ्या या कृत्यांमुळे तू मलाच नाही तर स्वतःच्या आत्म्यालाही कलंकित केले आहेस. वसुंधराच्या डोळ्यात अश्रू होते, पण यावेळी ती स्वतःला वाचवण्यासाठी कोणतेही निमित्त करत नव्हती, तर डोके झुकवून उभी होती. दयनीय स्वरात ती म्हणाली, सत्या, मी खूप मोठी चूक केली आहे. मला कळले आहे की मी तुझा विश्वास तोडला आहे, पण आता मला हे सर्व संपवायचे आहे. तिच्या आवाजात सत्य होते, पण सत्याचा तिच्यावर विश्वास उरला नव्हता. तो कठोर स्वरात म्हणाला, तू आधीच हे बोलली होतीस आणि पुन्हा तू तेच केलेस. तू माझ्या बहिणीला घराबाहेर काढलेस. त्याच्या हृदयाचे तुकडे तुकडे झाले होते आणि त्याचे डोळे रागाने जळत होते. काळ निघून गेला. सत्याला वाटले की कदाचित काळानुसार सर्व ठीक होईल. शेवटी प्रत्येकजण आपल्या पत्नीवर प्रेम करतो आणि तिच्या आरोग्याची आशा करतो. पण मग एके दिवशी सत्या गंभीर आजारी पडला. त्याची प्रकृती इतकी बिकट झाली की तो अंथरुणावरून उठूही शकला नाही. असं म्हणतात की पत्नी ही सुखात आणि दुःखात सोबती असते, पण काही लोकांचे प्रेम फक्त संपत्ती आणि मालमत्तेपुरते असते. वसुंधरा देखील अशीच होती. तिने सत्याच्या उपचारांची आणि औषधांची व्यवस्था करण्यास नकार दिला. तिला माहिती होते की जर सत्याच्या आजारावर पैसे खर्च केले तर तिची संपत्ती नष्ट होईल. हळूहळू सत्याची प्रकृती बिघडत गेली. तिने त्याला योग्य अन्नही दिले नाही. वसुंधरा सत्याच्या पूर्णपणे कमकुवत होण्याची वाट पाहत होती, जेणेकरून ती त्याची सर्व मालमत्ता ताब्यात घेऊ शकेल. श्यामा हे सर्व पाहत होती आणि तिचे मन रडू लागत होते. तिला समजलं होतं की आता गप्प राहण्याची वेळ नाही. जर तिने आता काहीही सांगितले नाही तर ती तिची सर्वात मोठी चूक असेल. एके दिवशी तिने मनाशी निश्चय केला आणि सत्याकडे गेली. ती त्याच्या पलंगाजवळ बसली आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, दादा, तू नेहमीच इतरांना माफ करतोस, पण आता मला समजलं आहे की काही लोक माफीच्या लायक नाहीत. वसुंधरा कोणतीही चूक करत नाहीये, तर ती तिची फसवणूक वाढवत आहे. जर आपण तिला वारंवार माफ करत राहिलो तर आपण स्वतः एक भयानक गुन्हा करत राहू. श्यामाच्या या शब्दांनी सत्याच्या मनात खळबळ उडवून दिली. त्याला जाणवले की प्रेमामुळे तो नेहमीच वसुंधराच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असे, पण ही त्याची सर्वात मोठी चूक होती. सत्याने हळू आवाजात म्हटले, तू बरोबर आहेस श्यामा. मला आता समजलंय की वारंवार क्षमा करणे माणसाला अधिक निर्दयी बनवते. वसुंधराने माझ्या बहिणीसोबत जे केले ते अक्षम्य आहे हे त्याला जाणवले. आता मी ते सहन करू शकत नाही. तो आता दृढ निश्चयाने उठला आणि वसुंधराकडे गेला. त्याच्या डोळ्यात आता प्रेम किंवा आपुलकी नव्हती, फक्त एक कठोर निर्णय होता. वसुंधरा, तू माझा विश्वास वारंवार तोडला आहेस. आता या घरात तुला स्थान नाही. वसुंधराने आश्चर्य आणि पश्चातापाने त्याच्याकडे पाहिलं, पण सत्याच्या कठोर आवाजाने तिचे सर्व अश्रू पुसले. ती हळूहळू घराबाहेर पडली. तिला माहीत होते की तिने जे काही केले आहे ते अक्षम्य आहे. काही वर्षांनी सत्याचे पुन्हा एका चांगल्या कुटुंबातील मुलीशी लग्न झाले आणि त्याने आपल्या बहिणीलाही आदराने निरोप दिला. भगवान श्रीकृष्ण मोरासमोर बसले होते. त्यांनी हळूहळू त्याच्याकडे पाहिलं आणि हसत विचारलं, प्रिय मोरा, या कथेतून तू काय शिकलास? मोर, ज्याचे डोळे आता नवीन समजुतीने चमकत होते, तो गंभीर स्वरात म्हणाला, प्रभू, या कथेतून असे शिकवले गेले की जो व्यक्ती वारंवार विश्वास करतो आणि क्षमा करणेही कमकुवतपणा मानतो, त्याला कधीही क्षमा करू नये. भगवान श्रीकृष्णांनी त्याचे लक्षपूर्वक ऐकले आणि नंतर हसत म्हणाले, तू बरोबर आहेस. क्षमा करणे हा एक मोठा गुण आहे, पण जेव्हा तो मूर्खपणा बनतो तेव्हा तो सोडून देणे चांगले. ते पुढे म्हणाले,
जेव्हा आपण एखाद्याच्या विश्वासघाताला वारंवार क्षमा करतो तेव्हा आपण केवळ आपला स्वाभिमान दुखावत नाही तर स्वतःवरही अन्याय करतो. अशा लोकांपासून दूर राहणे शहाणेपणाचे आहे, जे आपला स्वभाव वारंवार बदलत नाहीत. मोराने होकार दिला. आज त्याला जीवनाचा एक महत्त्वाचा धडा मिळाला होता. लक्षात ठेवा, श्रीकृष्ण शेवटी म्हणाले होते, खरी क्षमा त्यांना दिली पाहिजे जे त्यांच्या कृत्यांचा पश्चाताप करतात, क्षमा करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना नाही. श्रीकृष्णाच्या या शिकवणुकीचा मोराच्या मनावर खोलवर परिणाम झाला. आता श्रीकृष्णांनी मोराला आणखी एक गंभीर प्रश्न विचारला. प्रिय मोरा, मला सांग की असे कोण लोक आहेत ज्यांना कधीही क्षमा करू नये? मोराने थोडा वेळ विचार केला आणि नंतर उत्तर दिले, प्रभू, जे आपल्याला वारंवार फसवतात, आपल्या दयाळूपणाचा फायदा घेतात आणि त्यांच्या कृत्यांसाठी कधीही पश्चाताप करू नये, ज्यांना आपण कधीही क्षमा करू नये, जे जाणून बुजून इतरांना नुकसान पोचवतात आणि त्यांच्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करत नाहीत, अशा लोकांना क्षमा करणे म्हणजे स्वतःवर अन्याय आहे. श्रीकृष्णांनी मोराच्या उत्तराचे कौतुक केले आणि पुढे स्पष्ट केले, मोराने अगदी बरोबर म्हटले आहे की आपली निष्ठा आणि विश्वास तोडल्यानंतरही जे आपल्या चुका स्वीकारत नाहीत त्यांना आपण कधीही क्षमा करू नये. जे केवळ आपल्या स्वार्थासाठी आपली मदत वापरतात आणि नंतर आपल्याला फसवतात, त्यांना माफ करणे म्हणजे आपला स्वाभिमान दुखावण्यासारखे आहे. अशा लोकांना कधीही माफ करू नये. हे आपल्या स्वाभिमानाला दुखावण्यासारखे आहे. असे लोक कधीही त्यांचे वर्तन बदलत नाहीत. उलट ते आपली क्षमा ही त्यांची मूर्खता दाखवण्याची संधी म्हणून घेतात. श्रीकृष्णांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि मोराच्या डोळ्यात पाहत म्हटले, जेव्हा तुम्ही अशा लोकांना क्षमा करता तेव्हा तुम्ही केवळ स्वतःलाच नाही तर तुमच्या प्रियजनांनाही संकटात टाकता. तुमच्या प्रतिष्ठेला आणि स्वाभिमानाला तडजोड करणे हे स्वतःचा नाश करण्यासारखे आहे. श्रीकृष्णांचे हे शब्द मोराच्या हृदयाला खोलवर स्पर्शून गेले. त्याने आपले डोके टेकवले आणि म्हटले, प्रभू, आता मला समजलं आहे की जे वारंवार फसवणूक करतात आणि कधीही सुधारणार नाहीत त्यांना क्षमा करणे हा सर्वात मोठा मूर्खपणा आहे. आता मी हा माझ्या जीवनाचा नियम बनवीन. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे खरे ज्ञान आहे. प्रिय मोरा, जोपर्यंत तू हे ज्ञान तुझ्या जीवनात स्वीकारत नाहीस तोपर्यंत तुला खरा धर्म समजणार नाही. आता मोर पूर्णपणे समजला होता की क्षमा ही केवळ दया नाही तर एक जबाबदारी देखील आहे. ती योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीलाच दिली पाहिजे. श्रीकृष्णांनी मोराला आशीर्वाद दिला आणि त्याला जीवनात पुढे जाण्याची दिशा दाखवली. मोराने आपले डोके टेकवले आणि श्रीकृष्णांच्या शिकवणी आत्मसात केल्या. त्याने ही शिकवण आयुष्यात लागू करण्याचा संकल्प केला. श्रीकृष्ण म्हणतात की लक्षात ठेवा, क्षमा ही खऱ्या मनाने असली पाहिजे. जेव्हा ती मूर्खपणाची बनते तेव्हा ती सोडून देणे चांगले. योग्य वेळी योग्य व्यक्तीला क्षमा करणे हेच खरे शहाणपण आहे. या कथेतून आपल्याला कळते की जीवनात काही लोक आपल्याला वारंवार फसवतात आणि आपण त्यांना क्षमा करतो, परंतु वारंवार क्षमा केल्याने आपला स्वाभिमान आणि आत्मविश्वास दुखावतो. म्हणून आपण अशा लोकांपासून अंतर ठेवले पाहिजे जे आपल्या चांगुलपणाचा अन्याय फायदा घेतात. भगवान श्रीकृष्णांचे शब्द खोलवर आत्मसात करणारा मोर काही काळ शांत राहिला. मग त्याने नम्रपणे विचारले, हे प्रभू, कुणाला क्षमा करू नये हे तुम्ही आम्हाला सांगितले, पण मला हे देखील जाणून घ्यायचे आहे की जर एखाद्या व्यक्तीने मनापासून पश्चाताप केला आणि तरीही त्याच चुका पुन्हा पुन्हा केल्या तर आपण काय करावे? आपण त्याला कायमचे सोडून द्यावे का? श्रीकृष्ण हसले आणि त्यांनी उत्तर दिले, मोरा, हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. जीवनातील परिस्थिती अनेकदा सोपी नसते. जो माणूस वारंवार तीच चूक करतो तो संशय घेण्यास पात्र असतो, हे खरे आहे. परंतु आपण त्याच्या स्वभावाची खोली देखील पाहिली पाहिजे. जर एखादी व्यक्ती
खोलवर पश्चाताप करत असेल आणि आपल्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करत असेल, परंतु तरीही त्याच्या सवयींमुळे तो पुन्हा पुन्हा अडखळत असेल, तर आपण त्याला पूर्णपणे सोडून देण्याऐवजी योग्य मार्गदर्शन केले पाहिजे. मोरा, क्षमा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा नाही की आपण प्रत्येक चूक दुर्लक्षित करावे किंवा क्षमा करावे. याचा अर्थ असा आहे की आपण त्या व्यक्तीला स्वतःला सुधारण्याची, त्याला प्रेरित करण्याची आणि योग्य मार्गावर चालण्यास मदत करण्याची संधी देतो. परंतु आपण आपल्या मर्यादा देखील समजून घेतल्या पाहिजे. जर एखादी व्यक्ती वारंवार आपला विश्वासघात करते, आपल्या चांगुलपणाचा फायदा घेते आणि त्याच्या चुकांमधून शिकण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही, तर आपण आपल्या स्वाभिमान आणि सुरक्षिततेसाठी त्याच्यापासून अंतर ठेवले पाहिजे. क्षमा तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा दुसरी व्यक्ती त्याची चूक स्वीकारण्यास तयार असते, अन्यथा ती आपल्याला अधिक वेदना देईल. मोराने डोके टेकवले आणि मग म्हणू लागला, प्रभू, आता मला समजलं की खरी क्षमा फक्त तिथेच दिली पाहिजे जिथे तिचा आदर केला जातो आणि त्याचा परिणाम सकारात्मक असतो. मूर्खपणाने एखाद्याला वारंवार क्षमा करणे म्हणजे स्वतःचा स्वाभिमान दुखावण्यासारखे आहे. श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, मयूरा, तू बरोबर समजला आहेस. हा खरा धर्म आहे. भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणाले, मोरा, क्षमा करणे म्हणजे अन्याय सहन करणे किंवा डोळे बंद करून सर्वांना क्षमा करणे असं नाही. क्षमा करणे म्हणजे विवेकी निर्णय घेणे. क्षमा करणे देखील दयाळूपणा आहे, पण जेव्हा तो मूर्खपणा बनतो आणि आपला स्वाभिमान दुखावतो, तेव्हा तो सोडून देणे चांगले. मोराने डोके टेकवले आणि म्हटले, प्रभू, मला आता समजलं आहे. क्षमा ही तलवारीसारखी आहे, जी योग्य वेळी आणि योग्य मार्गाने वापरली पाहिजे, अन्यथा ती आपल्याला हानी पोहोचवू शकते. भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, आता मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो जी क्षमा आणि न्यायाचे संतुलन दर्शवते. खूप पूर्वी एका राज्यात एक राजा होता, जो त्याच्या दयाळूपणासाठी प्रसिद्ध होता. तो त्याच्या शत्रूंनाही क्षमा करत असे. एके दिवशी एका व्यक्तीने राजाविरुद्ध बंड केले. राजाने त्याला पकडले आणि त्याला क्षमाही केली. काही काळानंतर त्याच व्यक्तीने दुसऱ्यांदा बंड केले. राजाने त्याला पुन्हा क्षमा केली. परंतु जेव्हा त्या व्यक्तीने तिसऱ्यांदा बंड केले, तेव्हा राजाने त्याला मृत्यूदंड दिला. राज्यातील लोकांनी राजाला विचारले, महाराज, तुम्ही त्याला दोनदा क्षमा केली, मग यावेळी का नाही? राजाने उत्तर दिले, मी त्याला दोनदा माफ केले कारण मला त्याला सुधारण्याची संधी द्यायची होती. पण जेव्हा मी पाहिले की तो पुन्हा पुन्हा तोच गुन्हा करत आहे आणि इतरांनाही बंड करण्यास प्रवृत्त करत आहे, तेव्हा मी न्यायाचे पालन केले. जर मी त्याला पुन्हा माफ केले असते तर ती माझी दया नसून माझी कमजोरी झाली असती. भगवान श्रीकृष्णांची ही कथा ऐकल्यानंतर मोराने आपले डोके टेकवले आणि म्हटले, प्रभू, मला समजलं आहे की क्षमा आणि न्याय यांच्यात संतुलन राखणे हे किती महत्त्वाचे आहे. आता हे ज्ञान तुझ्या जीवनात लागू कर आणि इतरांनाही प्रेरणा दे. मोर भगवान कृष्णांना नमन करून हे नवीन ज्ञान डोक्यात घेऊन जंगलात उडून गेला. ही कथा आपल्याला शिकवते, क्षमा करणे म्हणजे प्रत्येक चुकीकडे दुर्लक्ष करणे नाही. जो व्यक्ती आपल्याला वारंवार फसवतो आणि आपल्या चुका सुधारण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही, त्याला वारंवार क्षमा करणे ही आपली कमजोरी बनते. खरी क्षमा तेव्हा होते जेव्हा ती विवेकबुद्धी आणि स्वाभिमानाने संतुलित केली जाते. भगवान श्रीकृष्णांच्या शब्दांनी मोर खूप प्रभावित झाला आणि तो जंगलात उडून गेला. श्रीकृष्णाच्या या कथेचा त्याने पृथ्वीवर संचार केला. भक्तांनो, तुम्हाला देखील ही कथा थोडी जरी आवडत असेल तर कृपया अनेक भक्तांपर्यंत ही कथा शेअर करा. बघा, श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला कधीही कशाचीही कमी पडणार नाही. मोराला क्षमा आणि न्याय यांच्यातील संतुलन राखण्याची नवीन समज आली होती, परंतु भगवान श्रीकृष्णांना माहिती होते
की खरे ज्ञान त्याची चाचणी घेतल्याशिवाय सिद्ध होत नाही. काही काळानंतर एके दिवशी मोर एका सुंदर झाडाजवळ बसला होता. त्याने पाहिले की एक चतुर कोल्हा एका निष्पाप सशावर हल्ला करणार होता. मोराने लगेच मोठ्या आवाजात ओरडत सशाला सावध केले. ससा तिथून पळून गेला आणि कोल्हा रागाने मोराकडे पाहून म्हणाला, "ए मूर्ख पक्षी, तू माझी शिकार का हाकलून लावलीस?" मोर शांत आवाजात म्हणाला, "कारण तो निर्दोष होता. तू त्याला जगण्याचा अधिकार दिला नाहीस, म्हणून तुला त्याला मारण्याचाही अधिकार नाही." कोल्हा हसू लागला व म्हणाला, "तू खूप भोळा आहेस. जंगलाचा हाच नियम आहे. मोठे प्राणी जिवंत राहतात आणि दुर्बल मारले जातात. पण आता बघ, तू माझे अन्न माझ्याकडून हिरावून घेतले आहेस, म्हणून आता तूच माझे अन्न होशील." असे म्हणत कोल्ह्याने मोरावर झडप घालण्याचा प्रयत्न केला, पण मोर लगेच उंच उडून एका उंच झाडाच्या फांदीवर बसला. "तू माझ्यावर हल्ला केलास," मोर म्हणाला, "तरीही मी तुला माफ करतो. पण लक्षात ठेव, जर तू इतर निष्पाप प्राण्यांना त्रास देत राहिलास तर एक दिवस न्याय नक्कीच तुला तुझ्या कृत्यांसाठी शिक्षा देईल." भक्तांनो, ही कथा इथवर ऐकत आलाच आहात तर शेवटपर्यंत ऐका. बघा, श्रीकृष्णांची कृपा मरेपर्यंत तुमच्यावर राहील. पुढे कोल्हा हसला आणि म्हणाला, "मला तुझ्या शिक्षेची भीती वाटत नाही. जोपर्यंत मी बलवान आहे तोपर्यंत कोणीही माझे काहीही वाकडे करू शकत नाही." मोर काहीच बोलला नाही. त्याने फक्त भगवान श्रीकृष्णांचे शब्द आठवले आणि पुढे उडून गेला. काही दिवसांनी कोल्हा एका शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकला. त्याने खूप प्रयत्न केले, पण तो बाहेर पडू शकला नाही. मग तोच ससा तिथे आला ज्याला मोराने वाचवले होते. कोल्ह्याने त्याच्याकडे पाहिले आणि दयाळू स्वरात म्हणाला, "सशा, कृपया मला या सापळ्यातून बाहेर काढ. माझ्यावर दया कर." सशाने थोडा वेळ विचार केला, नंतर हसला आणि म्हणाला, "कोल्ह्या, मी तुला क्षमा करतो, पण मी तुला मुक्त करू शकत नाही. जर मी असे केले तर पुन्हा तू निष्पाप प्राण्यांची शिकार करशील. भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे की क्षमा म्हणजे आंधळी दया नाही, तर एक समजूतदार निर्णय घेणे आहे." असे म्हणत ससा तिथून निघून गेला आणि थोड्या वेळाने शिकारी आला आणि कोल्ह्याला पकडून घेऊन गेला. जेव्हा मोराला ही घटना समजली तेव्हा त्याने श्रीकृष्णांना विचारायचे ठरवले. तो द्वारकेत पोहोचला आणि त्याने भगवान श्रीकृष्णांना विचारले, "प्रभू, सशाचे कृत्य बरोबर होते का? त्याने कोल्ह्याला माफ करायला हवे होते का?" भगवान कृष्ण हसले आणि म्हणाले, "मोरा, त्याने माफ केले. पण विवेकाने जर त्याने कोल्ह्याला मुक्त केले असते तर तो त्याच्या चुकीतून काहीही शिकला नसता आणि त्याने पुन्हा निष्पाप प्राण्यांना त्रास दिला असता. तर हे क्षमा आणि न्यायाचे योग्य संतुलन होते." मोराने डोके टेकवले आणि म्हणाला, "आता मला समजले प्रभू. फक्त दयाळू असणे पुरेसे नाही, आपणही शहाणे असले पाहिजे." भगवान श्रीकृष्णांनी प्रेमाने मोराच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, "तुला सत्य कळले आहे. आता हे ज्ञान सर्वत्र पसरव, जेणेकरून जगातील लोकांना क्षमेचा खरा अर्थ समजेन." भक्तांनो, तुम्हाला देखील ही कथा आवडत असेल तर 2 भक्तांना ही कथा शेअर करा आणि राधे राधे प्रेमाने टाईप करा. बघा, तुमची कोणतीच इच्छा परमेश्वर अपूर्ण ठेवणार नाहीत. भक्तांनो, मोर भगवान श्रीकृष्णांना नमन करून आकाशात उंच उडाला. हे दिव्य ज्ञान त्याच्या हृदयात घेऊन ही कथा आपल्याला शिकवते की क्षमा म्हणजे केवळ इतरांना क्षमा करणे नव्हे, तर योग्य निर्णय घेणे देखील आहे. जर एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा तीच चूक करत राहिली आणि तिचे कृत्य सुधारण्याचा प्रयत्न करत नसेल तर तिला पुन्हा पुन्हा क्षमा करणे योग्य नाही. खरी क्षमा तेव्हा होते जेव्हा ती ज्ञान आणि न्यायाने संतुलित असते. आपण दयाळू असले पाहिजे, परंतु इतकेही नाही की आपली दया आपला कमकुवतपणा बनेल. भगवान श्रीकृष्णांच्या शब्दांनी प्रेरित होऊन मोराने हे ज्ञान इतर प्राण्यांमध्ये पसरवण्याचा निश्चय केला. तो उडून एका घनदाट जंगलात पोहोचला, जिथे त्याने एका मोठ्या झाडाखाली अनेक पक्षी आणि प्राण्यांना चर्चा करताना पाहिले.
ते सर्वजण कोणत्या ना कोणत्या समस्येबद्दल विचार करत होते. मोर तिथे गेला आणि त्याने विचारलं, तुम्ही सर्वजण इतक्या काळजीत, इतक्या चिंतेत का दिसत आहात? एका म्हाताऱ्या हत्तीने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मोरा, या जंगलात एक लांडगा आला आहे, जो मैत्रीपूर्ण असल्याचे भासवतो, पण हळूहळू कपटाने सर्व लहान प्राण्यांना खाऊन टाकतो. आपण त्याला अनेक वेळा माफ केले आहे, पण तो त्याची सवय बदलत नाही. आता आपल्याला काय करायला हवे हेच समजत नाहीये. मोर हसला आणि म्हणाला, मित्रांनो, मी तुम्हाला सर्वांना भगवान श्रीकृष्णांची एक कथा सांगतो, जी तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक संत नदीकाठी ध्यान करत होते. नंतर त्यांना पाण्यात बुडणारा एक विंचू दिसला. संतांनी त्याला वाचवण्यासाठी हात पुढे केला, पण विंचूनेच त्यांना दंश केला. संतांनी वेदना सहन करत पुन्हा त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण विंचूने त्यांना पुन्हा दंश केला. जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हे सर्व पाहिले आणि विचारले, महाराज, हा विंचू तुम्हाला वारंवार दंश करत आहे, तरीही तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न का करत आहात? संत हसले आणि म्हणाले, विंचूचा स्वभाव दंश करणं आहे आणि माझा स्वभाव दया दाखवणे आहे. मी माझा स्वभाव का बदलू? तो माणूस संतांच्या दयाळूपणाने प्रभावित झाला, पण त्याने विचार केला, संतांनी विंचूला वारंवार स्वतःला दुखवू दिले, हे बरोबर आहे का? मोराने गोष्ट संपवली आणि विचारलं, आत्ता मला सांगा, संतांचे कृत्य बरोबर होते का? हत्तीने थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाला, संतांची दया खूप मोठी होती, पण त्यांना हे देखील समजायला हवे होते की विंचूला वारंवार पकडणे योग्य नाही. त्यांनी दुसरी काही पद्धत अवलंबवायला हवी होती. त्यामुळे विंचू वाचला असता आणि त्यांनाही दुखापत झाली नसती. मोर आनंदाने म्हणाला, अगदी बरोबर. आता त्या लांडग्यालाही हेच लागू होते आणि जर त्याने त्याची सवय बदलली नाही तर त्याला जंगलातून हाकलवून लावले जाईल. दुसऱ्या दिवशी जेव्हा लांडगा पुन्हा फसवणूक करण्यासाठी आला, तेव्हा हत्ती आणि इतर प्राण्यांनी त्याला घेरले. हत्तीने गर्जना केली आणि म्हणाला, आम्ही तुला अनेक वेळा माफ केले आहे, पण तू तुझा स्वभाव बदलला नाहीस. आता आम्ही तुला या जंगलातून हाकलवून लावत आहोत. लांडगा घाबरला आणि तिथून पळून गेला. मोर सर्वांना उद्देशून म्हणाला, खरी क्षमा तिथेच होते जिथे क्षमेची शक्यता असते. जिथे क्षमेची शक्यता नसते तिथे न्याय आवश्यक असतो. भगवान श्रीकृष्णांनी हेच शिकवलं आहे. क्षमेत विवेक असावा. सर्व प्राण्यांनी मोराचे आभार मानले आणि जंगलात एक नवीन संतुलन स्थापित झाले. मोर आपली जाणीव पसरवण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला. ही कथा आपल्याला शिकवते की दया आणि न्याय यांच्यातील संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. जर एखादी व्यक्ती किंवा प्राणी वारंवार चूक करत असेल आणि क्षमा स्वीकारण्याचा प्रयत्न करत नसेल तर त्याला क्षमा करणे ही आंधळी दया असते. विवेकाने क्षमा करणे ही खरी क्षमा आहे. मोर जंगलाच्या पलीकडे उडून एका गावात पोहोचला. तिथे त्याला रस्त्याच्या कडेला बसून रडणारी एक वृद्ध महिला दिसली. मोर तिच्याकडे गेला आणि त्याने विचारले, आई, तू का रडत आहेस? ती वृद्ध स्त्री रडत म्हणाली, बेटा, माझा एकुलता एक मुलगा खूप स्वार्थी झाला आहे. मी जितकी सक्षम होते तितका तो माझ्यावर प्रेम करत असे, पण जेव्हा मी म्हातारी आणि अशक्त झाले तेव्हा त्याने मला घराबाहेर काढले. मी त्याला अनेक वेळा माफ केले आहे, परंतु प्रत्येक वेळी तो माझ्याशी अधिक वाईट वागतो. मोराने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, आई, मी तुला एक गोष्ट सांगेन जी तुला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. खूप वर्षांपूर्वी एका जंगलात एक संत राहत होते. त्यांच्या आश्रमाजवळ एक मोठे झाड होते, ज्याच्या सावलीत प्रवासी विश्रांती घेत असत. पण त्या झाडाची समस्या अशी होती की त्याला विषारी फळे लागली. जी फळे जो कोणी खायचा तो आजारी पडायचा. संतांनी विचार केला, या झाडाला कापले पाहिजे, जेणेकरून ते कोणाला परत हानी पोहोचवणार नाही. परंतु त्यांनी दया दाखवली आणि म्हणाले, कदाचित हे झाड बदलेल. मी त्याला एक संधी देईन. संतांनी बरीच वर्षे वाट पाहिली,
पण त्या झाडाचे स्वरूप बदलले नाही. शेवटी संतांनी ठरवले की ते तोडणेच बरे, जेणेकरून ते इतर कुणालाही इजा करू शकणार नाही. मोराने गोष्ट संपवली आणि म्हाताऱ्या बाईला विचारले, आई, जर एखादे झाड वारंवार विष देत असेल तर आपण त्याच्याकडून सावलीची अपेक्षा का करावी? म्हाताऱ्या बाईने मान हलवली आणि म्हणाली, नाही बेटा, आपण अशा झाडापासून दूर राहावे ज्या आपल्याला वारंवार इजा करते. मोर हसला आणि म्हणाला, अगदी बरोबर. जर तुझा मुलगा सुधारण्यासाठी कोणतेही प्रयत्न करत नसेल आणि फक्त स्वार्थाची भाषा समजत असेल तर तुला हे समजून घ्यावेच लागेल की वारंवार क्षमा करणे म्हणजे स्वतःला त्रास देण्यासारखे आहे. तुला तुझा सन्मान आणि स्वाभिमान जपावा लागेल. म्हातारीने मोराचे शब्द ऐकले आणि मनात ठरवले की आता ती तिच्या मुलाचे अत्याचार सहन करणार नाही. तिने एका नवीन आशेने पुढे जाण्याचा निर्धार केला. मोराने म्हाताऱ्या बाईला आशीर्वाद दिला आणि त्याच्या ज्ञानाने अधिक लोकांना जागरूक करण्यासाठी तो पुढे उडत राहिला. त्याला माहीत होते की दया आणि न्याय यांच्यातील संतुलन राखणे हाच खरा धर्म आहे. या कथेतून आपल्याला कळते की क्षमा करणे नेहमीच योग्य नसते. जर एखादी व्यक्ती आपली चूक वारंवार करत राहिली आणि क्षमा स्वीकारण्याचा प्रयत्न करत नसली तर तिला धडा शिकवणे आवश्यक आहे. आंधळी दया ही देखील एक प्रकारची मूर्खता आहे आणि खरी दया तीच असते ज्यामध्ये शहाणपण असते. मोराने आपले उड्डाण सुरू ठेवले आणि एका मोठ्या शहरात पोहोचला, जिथे त्याने पाहिले की एक मोठा मेळावा चालू आहे. एका प्रसिद्ध संतांचे प्रवचन ऐकण्यासाठी शहरातील लोक जमले होते. हे पाहून मोर उत्सुक झाला आणि तोही मेळाव्याजवळ जाऊन बसला. संत मंचावर बसले होते आणि म्हणत होते, क्षमा हा सर्वात मोठा गुण आहे. आपण आपल्या शत्रूंनाही क्षमा केली पाहिजे. त्यांनी आपल्याला कितीही वेळा दुखावले तरीही. त्यांच्या बोलण्याने शहरवासीय खूप प्रभावित होत होते, परंतु हे ऐकून मोराला शंका आली. तो विचार करू लागला, विचार न करता सर्वांना क्षमा करणे योग्य आहे का? अन्याय सहन करणे देखील धर्म आहे का? मोराने धाडस एकवटले आणि संतांना विचारले, गुरुदेव, जर कोणी वारंवार गुन्हा करत असेल आणि आपण त्याला क्षमा करत राहिलो तर ते बरोबर आहे का? यामुळे गुन्हेगार अधिक धाडसी होणार नाही का? संत हसले आणि म्हणाले, बेटा, क्षमा करणे महान आहे. क्षमा करण्याचा अंत नसावा. मोर म्हणाला, जर एखादा राजा आपल्या शत्रूंना वारंवार क्षमा करत राहिला तर तो त्याचे राज्य वाचवू शकेल का? संत काही वेळ गप्प राहिले आणि नंतर म्हणाले, बेटा, तुझा प्रश्न गूढ आहे. मी त्याचे उत्तर एका कथेने देईन. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक राजा होता जो खूप दयाळू होता. तो कधीही कुणालाही शिक्षा करत नव्हता आणि प्रत्येक गुन्हेगाराला क्षमा करत असे. परिणामी राज्यात गुन्हे वाढू लागले. चोर, दरोडेखोर आणि गुन्हेगार निर्भय झाले, कारण त्यांना माहीत होते की राजा त्यांना कधीही शिक्षा करणार नाही. हळूहळू लोकांमध्ये असंतोष पसरू लागला आणि राज्य अशांत झाले. हे पाहून राजा चिंतेत पडला आणि त्याने एका शहाण्या मंत्र्याचा सल्ला घेतला. मंत्र्याने म्हटले, महाराज, जोपर्यंत तुम्ही न्याय आणि क्षमा यात संतुलन राखत नाही तोपर्यंत राज्यात शांती राहणार नाही. जोपर्यंत व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत क्षमा करणे योग्य आहे. परंतु जर एखादी व्यक्ती वारंवार अन्याय करत असेल तर शिक्षा करणे योग्य आहे. राजाने मंत्र्याचे म्हणणे ऐकले आणि पुन्हा न्यायाने राज्य करायला सुरुवात केली. त्याने गुन्हेगारांना योग्य शिक्षा देण्यास सुरुवात केली आणि हळूहळू राज्यात शांतता पसरत गेली. कथा संपल्यानंतर संत म्हणाले, बेटा, तुझी उत्सुकता योग्य होती. मी मान्य करतो की क्षमा म्हणजे आंधळी दया नाही. खरी क्षमा न्यायासोबत असते. जर आपण क्षमा करत राहिलो आणि न्याय केला नाही तर ते समाजासाठी घातक ठरू शकते. हे ऐकून नागरिक आणखी प्रभावित झाले. त्यांना समजले की क्षमा आणि न्यायाचे संतुलन हा समाजाचा पाया आहे. मोराला त्याच्या कुतूहलाचे उत्तर सापडले होते. त्याने संतांना नमस्कार केला आणि पुन्हा आकाशाकडे निघाला.
आता त्याला समजले की खरा धर्म तोच आहे ज्यामध्ये करुणा आणि न्याय दोन्ही असतात. या कथेतून आपल्याला कळते की प्रत्येक परिस्थितीत क्षमा करणे योग्य नसते. जर एखाद्या गुन्हेगाराला वारंवार क्षमा केली गेली तर तो अधिक धाडसी बनतो. खरा धर्म तोच आहे जो दया आणि न्याय दोन्ही एकत्र घेऊन जातो. मोर त्या शहरातून पुढे गेला आणि एका घनदाट जंगलात पोहोचला. हे जंगल शांत आणि नयनरम्य होते, पण अचानक त्याला कोणाचा तरी दयनीय रडण्याचा आवाज ऐकू आला. त्याने आजूबाजूला पाहिले आणि त्याला एक वृद्ध साधू एका झाडाखाली बसलेले आणि दुःखाने रडत असलेले आढळले. मोर पुढे आला आणि त्याने नम्रपणे विचारले, गुरुदेव, तुम्ही इतके दुःखी का आहात? साधू उसासा टाकत म्हणाले, बेटा, मी माझे संपूर्ण आयुष्य तपश्चर्या आणि भिक्षा यावर जगलो आहे. मी नेहमीच लोकांच्या भल्यासाठी काम केले आहे. मी कधीही कोणाचे नुकसान केले नाही. परंतु माझे शिष्य ज्यांना मी सर्वस्व दिले त्यांनी मला आश्रमातून हाकलवून लावले आहे. मला वाटले की जर मी त्यांना क्षमा करत राहिलो तर ते सुधारतील, परंतु ते अधिकाधिक क्रूर होत गेले आहेत. मोर सहानुभूतीने म्हणाला, गुरुदेव, तुम्ही असा विचार कधी केला का की ते तुमच्या प्रेमाचा आणि क्षमेचा गैरवापर करत आहेत? साधूंनी डोके टेकवले. हो, आता मला समजले आहे की मी कधीही त्यांच्याशी क्रूरपणे वागलो नाही, म्हणून ते स्वार्थी आणि क्रूर झाले आहेत. आता मी आश्रमात राहू शकत नाही किंवा कोणालाही दोष देऊ शकत नाही. मोराला भगवान कृष्णांचे शब्द आठवले, क्षमा ही तलवारीसारखी आहे. ती योग्य वेळी आणि योग्य मार्गाने वापरली पाहिजे. जर आपण ती चुकीच्या पद्धतीने वापरली तर आपण स्वतःचे आणि इतरांचे नुकसान करू शकतो. तो संन्यासीला म्हणाला, गुरुदेव, तुमच्यासोबत जे घडले ते दुर्दैवी आहे, पण हे देखील खरे आहे की क्षमा करणे हे विवेकीपणे स्वीकारले पाहिजे. अन्यायाविरुद्ध उभे राहणे हा देखील एक धर्म आहे. जर तुम्ही वेळीच ताकद दाखवली असती तर तुमचे शिष्य इतके स्वार्थी झाले नसते. साधूंनी हळूहळू डोके वर केले आणि म्हटले, तुझ्या बोलण्यात सत्य आहे बेटा. आता मला समजलं की फक्त दया पुरेशी नाही, न्याय देखील आवश्यक आहे. साधूंनी त्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि उदास स्वरात म्हणाले, आता मी माझे जीवन पुन्हा जगेन. मी त्या लोकांना क्षमा केली, पण आता मी माझी कमजोरी देखील ओळखली आहे. आता मी माझे लक्ष योग्य दिशेने वापरण्यास सुरुवात केली आहे. माझ्या हृदयात क्षमा आणि न्यायाचा खरा अर्थ खोलवर आत्मसात केला आहे. या कथेतून आपण शिकलो की क्षमा करणे महत्त्वाचे आहे, परंतु जर कोणी वारंवार अन्याय करतो आणि त्याच्या चुकांमधून काहीही शिकत नाही तर त्याला शिक्षा करणे देखील आवश्यक आहे. अन्याय सहन करणे देखील एक प्रकारचा अन्यायच आहे. मोराने साधूंचा निरोप घेतला आणि पुढे गेला. त्याला आता समजलं होतं की फक्त क्षमा करणे पुरेसे नाही, तर अन्यायाविरुद्ध उभे राहणे देखील आवश्यक आहे. विचारात बुडालेला तो मोर एका गावाजवळ पोहोचला. तिथे त्याला एका झाडाखाली निराश बसलेला एक तरुण दिसला. मोर त्याच्याकडे गेला आणि त्याने विचारलं, भाऊ, तू इतका दुःखी का आहेस? त्या तरुणाने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, मी एक शेतकरी आहे. मी माझ्या मित्रावर विश्वास ठेवला आणि त्याला माझे सर्व पैसे उधार दिले. त्याने वचन दिले होते की तो वेळेवर पैसे परत करेल, पण आता तो मला ओळखण्यास नकार देत आहे आणि म्हणत आहे की मी त्याला कधीही कोणतेही पैसे दिले नाहीत. मी काय करावे? मी त्याला माफ करावे का? मोर शांत आवाजात म्हणाला, दादा, क्षमा आणि मूर्खपणामध्ये फरक आहे. जर तुझा मित्र एकदा चूक करतो, पश्चाताप करतो आणि ती सुधारण्याचा प्रयत्न करतो तर त्याला माफ करणे योग्य असेल. परंतु जर तो काहीही बोलत असेल आणि त्याची चूक स्वीकारण्यास तयार नसेल तर तू न्यायासाठी उभे राहावे. तो तरुण म्हणाला, पण देव आपल्याला क्षमा करायला शिकवत नाही का? मोर हसला आणि म्हणाला, नक्कीच, पण देव असेही म्हणतो की सत्य आणि न्यायासाठी लढणे योग्य आहे. जर तू त्याला लढाईशिवाय माफ केले तर तो अधिक लोकांसोबत असेच करेल.
ते बरोबर असेल का? त्या तरुणाने खोल विचारात डोके हलवले. तर मग मी आता काय करावे? मोराने सुचवले. प्रथम त्याच्याशी प्रेमाने बोलण्याचा प्रयत्न कर. जर तो अजूनही उद्धटपणे बोलला तर गाव प्रमुख किंवा पंचायतीकडून न्याय माग. क्षमा करणे म्हणजे आपण अन्याय सहन करणे असे नाही, परंतु तो पुन्हा होणार नाही याची आपण खात्री केली पाहिजे. तरुणाला आता समजलं होतं. त्याने मोराचे आभार मानले आणि त्याच्या हक्कांसाठी उभे राहण्याचा निर्णय घेतला. मोराने भगवान श्रीकृष्णांची शिकवण आठवली. क्षमा करणे हे एक पुण्य आहे, परंतु जर तुम्ही वारंवार एखाद्याला क्षमा करण्यास सांगितले तर ते पाप आहे. मोराने भगवान श्रीकृष्णांची शिकवण आठवली. क्षमा करणे हा एक सद्गुण आहे, परंतु जर वारंवार अन्याय समाजासाठी हानिकारक असेल तर न्याय आवश्यक आहे. आता मोर समाधानी होता की त्याने दुसऱ्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवला आहे. तो पुन्हा उडाला. न्याय आणि क्षमा यांच्यातील संतुलनाचा संदेश पसरवण्यासाठी त्याचा प्रवास सुरू ठेवला. या कथेतून आपल्याला कळते की क्षमा करणे महत्त्वाचे आहे, परंतु जर कोणी वारंवार फसवणूक करतो आणि आपली चूक स्वीकारत नाही तर न्यायासाठी उभे राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्याय शांतपणे सहन करणे म्हणजे त्याचा प्रचार करण्यासारखे आहे. मोर गावापासून पुढे गेला. त्याच्या उड्डाण दरम्यान त्याला नदीच्या काठावर ध्यानस्थ बसलेले एक वृद्ध संत भेटले. मोराला वाटलं की हे एक चांगले चिन्ह आहे. तो संतांच्या जवळ जाऊन बसला आणि तो त्यांच्या ध्यानातून बाहेर येण्याची वाट पाहू लागला. काही वेळाने संतांनी डोळे उघडले आणि मोराकडे पाहिले. संत हसले आणि म्हणाले, बेटा, तू कोण आहेस आणि इथे का आला आहेस? मोराने नम्रपणे नतमस्तक होऊन म्हटले, महात्मा, मी भगवान श्रीकृष्णांचा प्रिय सेवक आहे. मी जगात फिरत आहे आणि लोकांना क्षमा, न्याय आणि धर्माचा संदेश देत आहे. पण मी तुमच्याकडे एक प्रश्न घेऊन आलो आहे. संतांनी मान हलवली आणि म्हणाले, विचार बेटा, तुझ्या मनात काय शंका आहे? मोर म्हणाला, मला कळले आहे की क्षमा हे एक महान गुण आहे, पण न्यायही तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा लोक दृष्टांना क्षमा करतात, ज्यामुळे ते आणखी अन्याय करू लागतात. अशा परिस्थितीत कधी क्षमा करावी आणि कधी न्याय करावा? संतांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, बेटा, हे जग संतुलनावर आधारित आहे. ज्याप्रमाणे दिवसानंतर रात्र येते, पावसानंतर सूर्यप्रकाश येतो, त्याचप्रमाणे क्षमा आणि न्यायामध्ये संतुलन आवश्यक आहे. फार पूर्वी एक राजा होता जो त्याच्या दयाळूपणा आणि क्षमेसाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी एका बंडखोराने देशात अराजकता निर्माण केली. राजाने त्याला पकडले आणि माफ केले. काही काळानंतर बंडखोर पुन्हा कट रचू लागला. राजाने त्याला पुन्हा माफ केले, पण जेव्हा त्याने तिसऱ्यांदा बंड केले आणि निष्पाप लोकांना मारले तेव्हा राजाने त्याला मृत्यूदंड दिला. मोराने डोके टेकवले आणि म्हणाला, म्हणजे जोपर्यंत एखाद्या व्यक्तीमध्ये क्षमा करण्याची शक्यता असते तोपर्यंत क्षमा करावी, पण जेव्हा त्याचा अन्याय इतरांना हानी पोहोचवू लागतो तेव्हा न्याय आवश्यक आहे. संत हसले आणि म्हणाले, अगदी बरोबर. जर एखाद्याच्या क्षमेमुळे समाजाचे नुकसान होते तर ती क्षमा योग्य नाही. न्याय हा धर्माचा अविभाज्य भाग आहे. मोराला आता त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते. त्याने संतांना नमन केले आणि म्हटले, महात्मा, तुम्ही माझ्या शंका दूर केल्या आहेत. आता मी हे ज्ञान जगभर पसरवीन. संतांनी त्याला आशीर्वाद दिला आणि म्हणाले, जा बेटा, जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तिथे हे ज्ञान पसरवत राहा. हा खरा धर्म आहे. मोर समाधानी झाला आणि न्याय आणि क्षमा यांच्यातील संतुलनाचा संदेश देण्यासाठी पुढे उडाला. या कथेतून आपल्याला कळते की क्षमा आणि न्याय यांच्यातील संतुलन आवश्यक आहे. क्षमा अन्याय वाढवते, म्हणून न्याय अपरिहार्य आहे. धर्माचा योग्य मार्ग तोच आहे जो समाज आणि सत्याचे रक्षण करतो. मोर आता पुढे गेला होता. संतांच्या शिकवणुकीने त्याचे हृदय प्रबुद्ध झाले होते. तो उडून एका घनदाट जंगलात पोहोचला, जिथे त्याने पाहिले की लोक एका गरीब वृद्धाला मारहाण करत आहेत. मोर लगेच खाली आला आणि तिथली परिस्थिती समजून घेऊ लागला. म्हातारे बाबा वेदनेने रडत होते. मला सोडा, मी काहीही केले नाही. मी फक्त माझ्या झोपडीसाठी लाकूड तोडत होतो.
पण क्रूर आणि गर्विष्ठ दिसणाऱ्यांपैकी एकाने म्हटले, हे जंगल आमचे आहे. येथील लाकडे आमची मालमत्ता आहे. जर कोणी येथून काही घेतले तर त्याला शिक्षा होणारच. मोर हा अन्याय सहन करू शकला नाही. तो मोठ्या आवाजात म्हणाला, अरे मूर्खांनो, जंगल एकाच व्यक्तीची मालमत्ता असू शकते का? निसर्ग सर्वांसाठी सारखाच आहे. हा म्हातारा बाबा फक्त त्याच्या उदरनिर्वाहासाठी लाकूड तोडत होता. यात काही गुन्हा आहे का? ते लोक मोराकडे पाहून हसायला लागले. अरे, हा एक पक्षी आहे आणि तो आपल्याला उपदेश करत आहे. आम्हाला थांबवणारा तू कोण आहेस? मोर निर्भय होता. त्याने पंख पसरले आणि गंभीर स्वरात म्हटले, मी भगवान श्रीकृष्णांचा दूत आहे आणि मी धर्माचे पालन करण्यास वचनबद्ध आहे. अधर्म थांबवणे हे माझे कर्तव्य आहे. जर तुम्ही या वृद्धाला आणखी त्रास दिला तर तुम्हाला तुमच्या कर्मांची शिक्षा नक्कीच मिळेल. मोराचे तेज पाहून ते लोक घाबरले. ते थोडे गोंधळले, पण नंतर गावातील काही लोक तिथे आले. त्यांनी त्या वृद्धाला पाहिले आणि त्याची बाजू घेतली. गर्दी वाढत असताना ते क्रूर लोक घाबरून पळून गेले. वृद्धाने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मोराला नमस्कार केला आणि म्हणाले, हे महान पक्षा, आज तू मला अन्यायापासून वाचवलेस. देव तुला खूप आशीर्वाद देवो. मोर हसत म्हणाला, मी फक्त माझे कर्तव्य केले आहे. अन्यायाला तोंड देणे आणि न्यायासाठी उभे राहणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे. यानंतर मोर तेथून पुढे गेला. जिथे जिथे अन्याय दिसेल तिथे तो धर्माचा प्रकाश पसरवेल असा संकल्प घेऊन. धर्माचे खरे स्वरूप म्हणजे अन्यायाला विरोध करणे आणि चांगल्या कर्मांना पाठिंबा देणे. अन्याय पाहूनही जो माणूस गप्प राहतो तो अन्याय करणाऱ्या इतकाच दोषी असतो. प्रत्येक व्यक्तीने त्याच्या क्षमतेनुसार सत्य आणि न्यायासाठी उभे राहिले पाहिजे. मोर त्याच्या प्रवासात पुढे गेला होता. न्याय आणि धर्माच्या मार्गावर चालत असताना त्याने अनेक ठिकाणी अन्यायाला विरोध केला. पण यावेळी त्याचा प्रवास त्याला एका भव्य शहरात घेऊन गेला, जिथे एक अत्याचारी राजा राज्य करत होता. राजाचे नाव विराटसेन होते. तो खूप शक्तिशाली पण तितकाच अहंकारी होता. तो त्याच्या राज्यातील लोकांवर प्रचंड कर लादायचा, निष्पापांना शिक्षा द्यायचा आणि त्याच्या सत्तेचा गैरवापर करायचा. त्याच्या विरुद्ध काहीही बोलण्याची कोणाचीही हिंमत नव्हती. एके दिवशी मोर शहराच्या राजवाड्याजवळ पोहोचला आणि त्याने पाहिले की सैनिक एका गरीब शेतकऱ्याला राजासमोर ओढत आहेत. राजाने रागाने विचारले, त्याचा गुन्हा काय आहे? सैनिक म्हणाला, महाराज, त्याने कर भरण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. तो म्हणतो की यावर्षी दुष्काळ पडला होता, त्यामुळे त्याचे पीक उगवले नाही. राजा हसला आणि म्हणाला, मीच पाऊस आणणारा आहे का? जर तो कर भरू शकत नसेल तर त्याला तुरुंगात टाका. मोर हा अन्याय सहन करू शकला नाही. तो दरबारात वेगाने उडाला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, हे राजा, राजाचे कर्तव्य फक्त शिक्षा करणे आणि अत्याचार करणे हेच आहे का? लोकांच्या कल्याणाची काही जबाबदारी आहे की नाही? राजाने मोराकडे आश्चर्याने पाहिले आणि हसला. हा पक्षी मला उपदेश करतोय. तो म्हणाला, अरे मूर्ख पक्षा, तुला माहिती तरी आहे का की मी राज्याचा स्वामी आहे. माझा सन्मान हाच माझा धर्म आहे. मोर गंभीर स्वरात म्हणाला, हे राजा, खरा स्वामी तोच आहे जो आपल्या प्रजेची मुलांसारखी काळजी घेतो, त्यांच्यावर अत्याचार करत नाही. जर तू तुझा अहंकार सोडला नाहीस तर तुझे पतन निश्चित आहे. तितक्यात ढगांचा गडगडाट झाला. वीज चमकली. एक दिव्य प्रकाश प्रकट झाला आणि त्यातून भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले. भगवान श्रीकृष्णांनी राजाकडे पाहिले आणि म्हणाले, हे राजा, जो राजा आपल्या प्रजेवर अत्याचार करतो त्याचा अहंकार नेहमीच त्याच्या पतनास कारणीभूत ठरतो. जर तू तुझ्या चुका सुधारल्या नाहीस तर तुझे राज्य नष्ट होईल. राजा घाबरला आणि थरथर कापत म्हणाला, प्रभू, प्रभू, मला क्षमा करा. मी माझ्या अहंकाराने आंधळा झालो होतो. श्रीकृष्ण म्हणाले, जर तुला क्षमा हवी असेल तर प्रजेचा सन्मान करायला शिक. राजाने त्या भयभीत शेतकऱ्याला मुक्त केले आणि जाहीर केले की तो आत्तापासून त्याच्या प्रजेचे पालन पोषण करेल. श्रीकृष्ण हसले आणि मोराकडे पाहून म्हणाले, हे मोरा,
तू पुन्हा एकदा धर्माचे रक्षण केले आहेस. जा आणि हे ज्ञान पुढे पसरव. मोराने श्रीकृष्णांना नमस्कार केला आणि आपल्या प्रवासाला निघाला. तो नेहमीच सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालेल अशी प्रतिज्ञा घेऊन. अहंकाराचा अंत निश्चित होतो. खरा राजा तो असतो जो आपल्या प्रजेची काळजी घेतो आणि त्यांना त्रास देत नाही. सत्य आणि धर्माच्या मार्गावर चालणारा माणूस नेहमीच विजयी होतो. आणि अशा प्रकारे मोराची आणि श्रीकृष्णांची पवित्र कथा इथेच संपते आहे. प्रेमळ भक्तांनो, मला आशा आहे की तुम्हाला आजच्या कथेतून काहीतरी शिकायला नक्कीच भेटले असेल. तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्हाला अशा कथा ऐकायला आवडतील का हे देखील कळवा. मी तुमच्या उत्तराची नक्कीच वाट पाहीन. सर्वांनी तुमची काळजी घ्या. मी या क्षणी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, भगवान श्रीकृष्णांच्या आणि राधाराणीच्या चरणी प्रार्थना करते. हे भगवंता, प्रत्येक भक्ताच्या इच्छा पूर्ण करा. त्यांच्यावर आलेले संकट दूर करा. त्यांच्या घराचे कायम रक्षण करा. भक्तांनो, सर्वांनी तुमची काळजी घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आध्यात्मिक कुटुंबाचा भाग व्हा. तसेच आजची कथा लाईक करा, इतरांपर्यंत शेअर करा. भक्ती वाढवल्याने भगवंत प्रसन्न होतात आणि कायम आपले रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. राधे राधे. जय श्रीकृष्ण.